गणपती बाप्पाच्या पूजेसाठी बनवली आहे मिक्स व्हेजची भाजी। तर बघूया रेसिपी एकदम सोप्या पद्धतीमध्ये। तर लसूण, मिरची, कोथिंबीर असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं आहे। तर ह्या व्हेजिटेबल्स आहेत त्या मी आता फ्राय करून घेते। व्हेजिटेबल चांगले गोल्डन फ्राय करून घेते। एका भांड्यामध्ये ते फ्राय केलेले व्हेजिटेबल्स काढून घेते। बटाटे पण फ्राय करून घेते। त्याच भांड्यामध्ये आता तेजपत्ता टाकून फोडणी दिली। कांदा टाकणार आहे आणि तो पूर्ण गोल्डन फ्राय करून घेणार आहे। ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीत बनवत आहे। त्याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे काही टाकणार नाही आहे। तुम्ही खूप इझी पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता 10 ते 15 लोकांसाठी। आता त्यामध्ये टॅमॅटो टाकणार आहे। टॅमॅटो चांगले फ्राय झाल्याच्या नंतर अद्रक, लसूण आणि मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहे। पेस्ट ही पूर्ण चांगल्या पद्धतीने फ्राय करून घेणार आहे। खूप सोपी पद्धत आहे ही मिक्स व्हेजची, ढाबा स्टाईल। खूप सोप्या पद्धतीची बनवली आहे। चवीनुसार मीठ, त्यामध्ये मिरची पावडर, कलरवाली मिरची, हळद आणि धने पावडर हे टाकून चांगलं परतून घेत आहे। सर्व मिक्स झाल्यावरती स्लो गॅसवरती मी थोडं दही टाकणार आहे टेक्स्चरसाठी। चांगलं परतून घेणार आहे। त्यामध्ये सर्व फ्राय केलेले व्हेजिटेबल्स टाकणार आहे। गरम पाणी करून मी आता त्याच्यामध्ये टाकत आहे। आता बघा किती मस्त कलर आला आहे भाजी। अशा पद्धतीने मी मिक्स व्हेजची भाजी बनवली आहे गणपती बाप्पाच्या पूजेसाठी। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा। थँक्यू फॉर वॉचिंग। अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।